Welcome to KM English World. Since last 3 to 4 days, we are talking about the lesson and especially two first paragraphs. That is an encounter of a special kind. गेल्या 2-4 दिवसापासून आपण an encounter of a special kindच्या पहिल्या 2 पॅराग्राफ बद्दल चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये आता क्वेश्चन वाईज आपण चर्चा करतोय. आज टुडे वी आर ऑन द पॉइंट ऑफ क्वेश्चन A4. आज आपण A4 या क्वेश्चन वरती आहोत. दिस क्वेश्चन इज टोटली डिपेंड अपॉन ग्रामर. As all of know it very well and already you are heard that A4 is totally based on grammar. म्हणजे ड्यू ॲज डिरेक्टेड अशा पद्धतीचा हा क्वेश्चन असतो. कंसामध्ये सूचना सांगितली जाते आणि त्या पद्धतीनं व्याकरणाच्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायला सांगितल्या जातात. लँग्वेज स्टडीजच्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला करायला सांगितल्या जातात. Now here 1, 2, 3, 4 questions that I have written on the on the whiteboard here. These are make WH questions to get underlined part as answer. त्याच्यातले काही असे प्रश्न आपण बाजूला काढलेले आहेत की जिथं डब्ल्यूएचचा असा क्वेश्चन बनवा की ज्याचं अंडरलाईन केलेलं हे उत्तर आलं पाहिजे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपण इथं फ्रेम केलेले आहेत आणि म्हणजे त्यांचे आन्सर्स आपण आता शोधणार आहोत. कोणते क्वेश्चन्स आहेत? माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. लेखक असं सांगतात की माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. माझे वडील हे वैद्यकीय व्यावसायिक होते. What is the point here? The point here that you are compelled to frame such type of question that its answer should be underlined. तुम्ही असा डब्ल्यूएचचा प्रश्न बनवला पाहिजे की ज्याचं उत्तर हे अंडरलाईन केलेलंच आलं पाहिजे. आता बघा, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. माझे वडील वैद्यकीय व्यावसायिक होते. हे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला कुठला प्रश्न बनवावा लागेल हे आपल्याला विचार करावा लागेल. माझे वडील काय होते? तर मेडिकल प्रोफेशनल होते. म्हणजे कुठला क्वेश्चन बसेल इथं? व्हॉटचा क्वेश्चन बसेल. लक्षात ठेवा, आजकालच्या न्यू एज्युकेशनल पॉलिसीज किंवा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्याला व्याकरणाचे नियम देणे, ग्रामरचे नियम देणे, ते पाठ करून घेणे अशा पद्धतीचं अपेक्षित नाही. Just what we have to do? We have to do the practice of such activities and we have to frame our own rules. आपण त्या वाक्यांची प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानुसार आपणच त्याचे रूल्स तयार करायचे. इथं डब्ल्यूएचचा क्वेश्चन बनवत असताना पहिला गोष्ट आपण तो डब्ल्यूएचचा जो शब्द बसतो ज्याचा आन्सर हे अंडरलाईन केलेला असणार आहे ते आपण घ्यायचा. इथं तो वॉट घेतला, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब वॉज, वॉट वॉज, देन द सब्जेक्ट my father, question mark. This is the correct answer of this question, that is make a WH question to get underlined part as answer. आता हा क्वेश्चन जर आपण विचारला तर बरोबर त्याचे उत्तर हे अ मेडिकल प्रोफेशनल हे अंडरलाईन केलेलं उत्तर मिळेल. मित्रांनो, असं उत्तर लिहित असताना आपला गुण कुठं बोर्डाच्या परीक्षेमध्ये जाऊ शकतो हे लक्षात घ्या. नुसतं तुम्ही उत्तर करेक्ट लिहिणं हे नुसतं उत्तर लिहिणं अपेक्षित नाही. ते ग्रॅमॅटिकली आणि विथ द पंक्च्युएशनल इट शुड बी करेक्ट. विथ पंक्च्युएशनल मार्क्स इट शुड बी करेक्ट. तरच तुम्हाला त्याचा मार्क मिळतो. फॉर एक्झाम्पल, समजा हे डब्ल्यूएचचं तुम्ही वॉट कॅपिटल नाही काढलं तर तुमचा मार्क जाईल. त्याचबरोबर तुम्ही इथे क्वेश्चन मार्क नाही दिला तर तुमचा मार्क जाईल. आतमध्ये कुठेतरी विनाकारण कॅपिटल काढला असेल तरी सुद्धा तुमचा मार्क जाईल. म्हणजे अनावश्यक कुठल्याही पद्धतीचे कॅपिटल न काढणे आणि गरजेनुसार ते कॅपिटल लेटर मध्ये लिहिणे विथ करेक्ट स्पेलिंग, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, कम ऑन, लेट अस गो टू नेक्स्ट वन. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आवर हाऊस वॉज, आमचं घर वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॅम्पसच्या कोपऱ्यात होतं. What does it show? It shows the place. आमचं घर कॅम्पसच्या कोपऱ्यात होतं. हे उत्तर आणायचं आहे कॅम्पसच्या कोपऱ्यात. अर्थातच आपल्याला डब्ल्यूएचचा प्रश्न बनवण्यासाठी कोठे होतं घर हा प्रश्न विचारावा लागेल. म्हणजे कोठे हा प्रश्न बनवण्यासाठी त्याला आपण वेअर हा क्वेश्चन बसवावा लागेल. वेअर, दिस इज द फर्स्ट स्टेप.
What? That is writing the WH word. The second step is to write the helping verb here. Which helping verb? If the helping verb is given in the sentence, no problem. Take as it is here. And if the helping verb is not given, we are going to talk in the next sentence. Here in the sentence where the helping verb is not given, I will talk it later about. बघा इथं where ह्या अंडरलाईन केलेल्या भागाचं उत्तर आणण्यासाठी where helping verb was, then the subject our house question mark. आमचे घर कोठे होते. Automatically you will get the answer that is in the corner of the campus. Next question. The compound was luxurious with green grass and flowers. The compound was luxurious with green grass and flowers, and the underline is therefore with green grass and flowers. Compound हे ग्रीन ग्रास हिरवं गवत आणि फुलांनी सुशोभित होतं, लक्झरियस होतं. आता आपल्याला क्वेश्चन कसा बसेल बघा. What was subject the compound luxurious with? कशाने सुशोभित होतं त्याचा आन्सर मिळेल विथ ग्रीन ग्रास अँड फ्लावर्स. टू बी लक्झरियस विथ ही फ्रेज आहे डॅश डॅशने सुशोभित असणे, म्हणून ते आपण विथ इथं क्वेश्चन मध्ये सुद्धा घेतलेला आहे. नेक्स्ट वन. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ profound effect on me. Where is the underline? The underline is here on a Saturday afternoon. शनिवारच्या दुपारी हे उत्तर आपल्याला आणायचं आहे. एक छोटी घटना शनिवारच्या दुपारी, त्या घटनेने माझ्या मनावरती खूप मोठा परिणाम केला किंवा परिणाम ठेवून गेले. आता बघा इथं अर्थातच टाइम दाखवता, आणि जेव्हा ते टाइम दाखवेल तेव्हा आपला क्वेश्चन बसेल वेन. नाउ हियर द सेकंड स्टेप as I was talking about, after the WH word we should take the helping verb. And already you are told that if the helping verb is given in the sentence, no problem. But if it is not given, then we have to take from do, does and did. मित्रांनो, जर वाक्यात हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब घेणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही WH चा क्वेश्चन करा अथवा येस नो चा क्वेश्चन करा, तुम्हाला हेल्पिंग वर्ब आवश्यकच आहे. आणि मग जर हेल्पिंग वर्ब दिलं नसेल तर मात्र तुम्हाला डू, डज आणि डीड यांच्यापैकी एक घ्यावं लागेल. यू हॅव टू सिलेक्ट वन ऑफ देम अकॉर्डिंग टू द फॉर्म ऑफ द वर्ब. क्रियापदाच्या रूपानुसार तुम्हाला या तिघापैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे. देन आता मग काय करावं लागेल आपल्याला? वी हॅव टू फाइंड आउट द फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज लेफ्ट. Already we know that is second form and also third form. Past form it is leave, left, left. Okay. So if it is past tense, then या तिघापैकी past tense साठी आहे did. Okay. म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागेल when did. Already taken the helping verb, the second step crossed. Then the subject or small incident. बघा सब्जेक्ट घेतला मी. आता मात्र एक नियम लक्षात ठेवायचा तुम्ही की when you are taking did here, then you have to take the V1, that is root form or the first form of the verb. That is left चं पहिलं रूप आहे leave. Leave a profound effect on me. अशा रीतीनं याचं उत्तर मात्र हे ऑन अ सॅटरडे आफ्टरनून हेच येणार आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जसा WH चा क्वेश्चन इथं करायला तुम्हाला सांगितलेला आहे, तशाच पद्धतीनं आपल्याला येस नो चा सुद्धा क्वेश्चन आला पाहिजे.
यस नो क्वेश्चन्स म्हणजे पहा, एक तर डब्ल्यूएचचा क्वेश्चन करायला तुम्हाला सांगितलं जाईल, नाहीतर एस नोचा क्वेश्चन तुम्हाला करायला सांगितलं जाईल, त्याचबरोबर टेल क्वेश्चन करायला सांगितलं जाईल. टेल क्वेश्चन बद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. इथं मात्र यस नो क्वेश्चन म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजेच नॉन व्हर्बल क्वेश्चन हे पण लक्षात ठेवा. त्याला दोन नावं आहेत. नॉन व्हर्बल क्वेश्चन मीन्स डब्ल्यूएच क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन मीन्स येस नो क्वेश्चन. येस नो क्वेश्चन सुद्धा करायला सांगितलं जाईल. येस नो क्वेश्चन असाच आहे, एकदम सोपा आहे. आपल्याला फक्त ही डब्ल्यूएच ची स्टेप येणार नाही हे ध्यानात ठेवा. म्हणजे ऑटोमॅटिकली दॅट क्वेश्चन विल बी कन्व्हर्टेड इन टू व्हर्बल क्वेश्चन ऑर येस नो क्वेश्चन. लेट अस टॉक अबाउट ग्रामर इन कंटिन्युएशन. व्याकरणाचा दुसरा क्वेश्चन कशा पद्धतीने याच्यामध्ये फ्रेम केले जाऊ शकतात किंवा कुठले क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. जसं की मगाशी आपण पाहिलं की मेक डब्ल्यूएच क्वेश्चन और मेक यस नो क्वेश्चन. बाय द सेम वे आयडेंटिफाय द टेन्स हा एक क्वेश्चन महत्वाचा आहे की जो की मोस्टली इट इज आस्क्ड इन युअर ऍक्टिव्हिटी शीट एज वेल एज आयडेंटिफाय द टेन्स और मेक डॅश डॅश डॅश. व्हॉट इज दिस मेक डॅश डॅश म्हणजे तुम्ही दिलेल्या वाक्याचा टेन्स आयडेंटिफाय करा किंवा एखाद्या टेन्स मध्ये ते वाक्य दिलेलं आहे तर ते दुसऱ्या टेन्स मध्ये तुम्ही ते कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मेक सिंपल पास्ट टेन्स, मेक पास्ट परफेक्ट, मेक पास्ट कंटिन्युअस वगैरे वगैरे. कुठलाही दिलेल्या म्हणजे काळ सोडून, टेन्स सोडून बाकीच्या इतर कुठल्याही 11 टेन्स मध्ये तुम्हाला तो ट्रान्सफर करायचा आहे. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता इथं सॅम्पल्स म्हणून आपण घेतलेले आहेत. The magnificent trees constantly attracted the squirrels and birds. The magnificent trees constantly attracted the squirrels and birds. The squirrels and birds. तुमच्या लक्षात येत असेल की हा टेन्स आयडेंटिफाय द टेन्स करायचा आहे. This is the subject. The magnificent trees. This is the verb, constantly attracted. And this is this is object. आपणाला हा क्वेश्चन सोडवण्यासाठी मित्रांनो टेन्स हा ऍटम व्याकरणातला भाग हा पूर्ण माहित असला पाहिजे. मी या वाक्याच्या स्वरूपामध्ये फक्त तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जेव्हा स्वतंत्र आपण टेन्स घेऊ तेव्हा त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू. काय की व्हेन देर इज सब्जेक्ट अँड व्हेन देर इज वी टू, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, past form of the verb after the subject, then this is simple past tense. This is simple past tense. As you write this, you will get 1 mark. असं लिहिलं तुम्हाला जर त्यांनी विचारलं की आयडेंटिफाय द टेन्स ओनली तर तुम्हाला असं लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. किंवा हा क्वेश्चन याच्यावरती त्यांनी जर असं विचारलं, काय विचारलं की सपोज मेक पास्ट कंटिन्युअस. समजा त्याने असं विचारलं की याच वाक्याचं तुम्ही पास्ट कंटिन्युअस करा, तर तुम्हाला कसं करावं लागेल. द मॅग्निफिसेंट ट्रीज, प्लुरल ट्रीज, then where the magnificent trees were constantly V plus ing attracting. The magnificent trees were constantly attracting the squirrels and birds. This is past continuous tense. अशा पद्धतीने त्या वाक्याचं त्याचं काळ आपल्याला बदलायचा आहे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, they all had become a part and parcel of our life. They all had become a part and parcel of life. You can easily see here that the subject, then we, helping verb, had, and this is we3. बघा मित्रांनो, काळ समजण्यासाठी 2-3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. नंबर 1, हेल्पिंग वर्ब. The list of helping verbs with their forms, present form, past form, dash dash, as well as the main verbs with their various forms.
प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, हे आपल्याला माहित असणं आवश्यकच आहे. नाउ व्हॉट इज दिस अबाउट बिकम? दिस इज V3. Why this is V3? Because become, became, become. So the structure is S plus had plus V3, म्हणजेच तो पास्ट परफेक्ट होतो, पूर्ण भूतकाळ होतो हा. That is why we have identified the tense of this sentence, that is past perfect tense. Let us go to the next one, that is the holidays provided an opportunity for me. The holidays is the subject, provided V2, yes plus V2, then object of the sentence, म्हणजे हा परत सिंपल पास्ट टेन्स आहे वरच्या या वाक्यासारखा. yes plus V2 हा सिंपल पास्ट टेन्स आहे. अशा रीतीनं हे आयडेंटिफाय द टेन्स किंवा चेंज द टेन्स अशा पद्धतीचा इथं क्वेश्चन विचारला. In continuation, let us talk about the next grammatical activity which can be asked depending upon these two paragraphs. That is about identify the voice. असा एक क्वेश्चन असू शकतो, एक सेंटेन्स दिलं जातं आणि तिथे लिहिलं जातं आयडेंटिफाय द व्हॉइस. दिलेला व्हॉइस कोणता आहे, प्रयोग कोणता आहे, किंवा बिगिन विथ डॅश 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 असा पण क्वेश्चन असू शकतो. व्हॉइसच्या संदर्भातलाच क्वेश्चन आहे. बिगिन विथ डॅश डॅश तो एक ऑब्जेक्ट दिला जातो आणि पुढे वाक्य दिलं जातं, किंवा सरळ चेंज द व्हॉइस असा पण क्वेश्चन असण्याची शक्यता असते. मित्रांनो लक्षात ठेवा की क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो आणि आपण जम्बलिंग मध्ये कसे पडणार नाही हे आपल्याला पक्क माहित असलं पाहिजे. अनेक वेळा आपल्याला आयडेंटिफाय बिगिन विथ डॅश डॅश माहित असतं तर चेंज द व्हॉइस माहित नसतं, किंवा चेंज द व्हॉइस माहित असतं तर बिगिन विथ डॅश डॅश माहित नसतं. क्रिया सेम आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नेक्स्ट बघूयात आपण सेंटेन्सेस या पॅराग्राफ मधले कोणते आहेत ते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज. आता लक्षात ठेवा की आयडेंटिफाय द व्हॉइस म्हणत असताना प्रयोग ओळखायचा कसा. एक सिंपल आणि साधी स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगतो, एकदम सिंपल, की दिलेल्या वाक्यामध्ये जर टू बीचे हेल्पिंग व्हर्ब आणि V3 आलेलं असेल तर ते वाक्य पॅसिव्ह असतं, लक्षात ठेवा. मी असं म्हणालो, इफ इन द गिव्हन सेंटेन्स देयर इज टू बी हेल्पिंग वर्ब अँड इमिडिएटली फॉलोड विथ V3, actually by is also there, but in some cases by is absent. त्याच्यामुळे बाय बद्दल आपण काही बोलणार नाहीत. मात्र these two steps are very compulsory, and if you find the same steps there in the given sentence, then definitely you can say it as passive voice. ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे असं तुम्ही समजा. मात्र जर अशी स्टेप दोन्हीपैकी एखादीही नसेल, म्हणजेच टू बीचे हेल्पिंग वर्ब असेल मात्र V3 नसेल, किंवा V3 दिलेला असेल मात्र टू बीचं हेल्पिंग वर्ब नसेल, तर मात्र ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस असतं. हे लक्षात ठेवायला हवं. अनेक वेळा आमच्या मित्रांना कन्फ्युज असं होतं की टू बी, व्हॉट इज मीन बाय टू बी. मगाशी मी टेन्स बद्दल बोलत असताना सांगितलं की तुम्हाला इट इज व्हेरी एसेन्शियल दॅट यू शुड नो अबाउट द टोटल लिस्ट ऑफ हेल्पिंग वर्ब्स. The helping verbs which are divided into different parts, different kinds. As like helping verbs of to be, to have, to do. Modal auxiliaries, other helping verbs, etc. etc. हे सगळे तुम्हाला माहित असले पाहिजेत. या सिच्युएशन पुरतं मी तुम्हाला टू बीचे हेल्पिंग वर्ब्स रिमाइंड करून देतो. am, is, are, was, were, shall be, will be, being and been. This is the list of helping of to be, helping verbs of to be. एवढ्यापैकी कुठलेही हेल्पिंग वर्ब असेल आणि लगेच V3 असेल तर ते वाक्य पॅसिव्ह असतं. आता या वाक्याच्या बाबतीत हा फॉर्म्युला आपण किती ऍप्लिकेबल आहे पाहूया. दिस इज टू बी हेल्पिंग वर्ब प्लस वेअर, हे टू बीचं हेल्पिंग वर्ब आहे, प्लस इट इज इमिडिएटली फॉलोड विथ V3 हाऊस्ड. इथं लक्षात आलेलं असेल आपल्या की हाऊस हा ऍक्च्युअली नाउन वर्ड आहे.
बट इन सम सिच्युएशन नाउन्स आर युज्ड ॲज द वर्ब. अनेक वेळा नाउन्स हेच वर्ब मध्ये कन्वर्ट करून ते वर्ब म्हणून वापरले जातात, जसं की या केसेसमध्ये आहे, या केसमध्ये आहे. So this is V3. If there is to be plus V3, then definitely we have to say that the given sentence is in passive voice form. हे वाक्य passive voice मधलं आहे. हा या प्रश्नाचा ह्याचं उत्तर झालं. आता सपोज बिगिन विथ असा जर क्वेश्चन असता, कसा? बिगिन द सेंटेन्स विथ the officers of the company were housed in the individual bungalows with the company management. Suppose there was a question depending upon this, that is begin your answer with the company management. मग ते कसं उत्तर झालं असतं? सब्जेक्ट पहिल्यांदा the company management housed the officers of the company in individual bungalows. Let us go to next one. The magnificent trees constantly attracted the squirrels and many species of birds. आयडेंटिफाय द व्हॉइस म्हणत असताना मी मगाशी सांगितलेला फॉर्म्युला आपण इथं वापरून बघा. इथं वाक्यामध्ये टू बीचे हेल्पिंग वर्ब कुठे दिसतंय का पहा. द मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड द squirrels and many species of birds. We don't find any helping verb of to be here in the sentence. And if we don't find helping verb to be, then definitely this is not passive voice. अगदी दिलेल्या या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये ते बाद होत आहे. टू बीचं हेल्पिंग वर्ब नाही, V3 शोधायचे काही कारण नाही, कारण हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असल्याच पाहिजे, म्हणजेच हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे. आयडेंटिफाय द व्हॉइस. नेक्स्ट, सपोज हे जर वाक्य असं असतं, बिगिन विथ द स्क्वॅरल्स अँड मेनी स्पायसेस ऑफ बर्ड्स. बिगिन विथच्या पुढे वाक्यातला ऑब्जेक्ट दिला जातो, लक्षात असू द्या. कर्मानं पॅसिव्ह व्हॉइस वाक्य सुरू करायला सांगितलं जातं, आणि जर दिलेला क्वेश्चन पॅसिव्ह व्हॉइस असेल तर सब्जेक्टनं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस करायला सांगितलं जातं. बघूयात आपण. The squirrels and many species of birds were passive voice, were constantly attracted V3. The squirrels and many species of birds were constantly attracted then by the subject, the magnificent trees. Then full stop. This is the correct answer. Let's go to next one. A group of langurs had even made their day. हे सुद्धा वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसच आहे. आयडेंटिफाय ऍक्टिव्ह व्हॉइसच आहे, कारण इथं टू बीचं हेल्पिंग वर्ब आणि V3 नाही आहे. बघा इथं V3 आहे, पण टू बीचं हेल्पिंग वर्ब इथं नाही, म्हणून दिस इज ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. तर असं म्हटलं तर ते असं होईल. देअर डेन had been even made by a group of langurs. Subject full stop. Next one. The holidays provided an opportunity for me. The holidays subject provided which म्हणजे हे सुद्धा वाक्य ऍक्टिव्हच आहे, पॅसिव्ह नाही, म्हणजेच पॅसिव्ह करायचं आहे, हे लक्षात असू द्या. मग उत्तर त्याचं असं होईल. An opportunity was, simple past tense, was provided for me by the holidays. Friends, such type of different questions can be asked in our activity sheet. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला A4 मध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पॅसेजवर डिपेंडिंग असणारे विचारले जाऊ शकतात. कीप इन माइंड, all the examples are just samples and models they are. These are not full and final. एवढेच प्रश्न विचारले जाऊ शकतात असं नाही, किंवा इतके प्रश्न विचारले जाऊ शकतात असंही नाही. आपल्या सरावासाठी आणि तुम्हाला उदाहरण म्हणून एक्झाम्पल्स. ऑन द बेसिस ऑफ एक्झाम्पल्स आय हॅव ट्राईड टू गिव्ह यू मोर एक्झाम्पल्स ऑफ व्हेरियस काइंड्स. परंतु एवढेच काइंड्स आहेत असंही नाही, याच्यापेक्षा डिफरंट क्वेश्चन्स ऑल्सो कॅन बी आस्क्ड. वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा. मित्रांनो, आता
काही जण मला असं म्हणतील की इतकं डिटेल्स घेतल्यानंतर आपला अभ्यासक्रम कसा संपायचा, परंतु ध्यानात ठेवा, मी तुम्हाला अगोदरच ही गोष्ट सांगतोय की सुरुवातीला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला यांचे नियम, यांचे एक्झाम्पल सांगतोय. नंतर ह्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही, ते तुम्हीच लक्षात ठेवायचं, ते तुम्ही तयार करायचं. एखादं सेंटेन्स आलं तर तुम्ही असं लगेच म्हणायचं, आयडेंटिफाय द टेन्स, आयडेंटिफाय द वर्ड्स, ऍड अ क्वेश्चन टॅग वगैरे वगैरे. हे तुम्हालाच नंतर हळूहळू कळालं पाहिजे. सुरुवात असल्या कारणाने इतके मी डिटेल घेतलेलं आहे. याच्याशिवाय काही क्वेश्चनचा तुम्ही अधिकाधिक सराव करा. थांबूया. बेस्ट ऑफ लक.